चला आपण थोडंच तुम्हाला काटलं पण दाखवते. बघा कुरडूची भाजी बघा, मध्ये बघा कसा डाग असतो. चला चला पाऊस आला, पाऊस आला, आम्ही लगेच निघाल. चला बारीक बारीक पाऊस पडतोय आमच्याकडे. आणि आत्ता आहे संध्याकाळची वेळ, वाजलेत साधारण 5:15 5:30 झालेले आहेत. भरपूर असा वारा आज दिवसभर आहे आमच्याकडे खूप. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे ना, पावसाने आमच्याकडे थोडीशी विश्रांती घेतलेली आहे. म्हणजे सकाळपासून पाऊस खूप कमी पडला आहे, पण वातावरण ढगाळ आहे आणि वारा आमच्याकडे भरपूर आहे. म्हणजे पाऊस पडतोय पण अधूनमधून अशा सरी येतात पावसाच्या. आज वार आहे सोमवार. आज सोमवार असल्यामुळे आमच्याकडे लाईटची जरा ये जा चालू आहे. आज आमच्याकडे लाईट पाहुणे म्हणून आहे. सारखी लाईट जाते येते आणि त्यात परत हा वारा, खूप वारा व खूप वारा. इतका वारा ना, म्हणजे असं वेगळंच वातावरण आहे आजचं. आज मी आपल्या व्लॉगला सुरुवात करते संध्याकाळच्या वेळेस. लाईट नव्हती तुम्हाला मगाशी, आत्ता बघा म्हणाली ना, मगाशी म्हणजे आत्ताच बघा म्हणाली ना, त्याच्यामुळे आत्ता फोनला चार्ज वगैरे थोडंसं करून घेतले आणि म्हटलं चला आपला व्लॉग सुरू करूया. आता मी चाललेले आहे आपल्या बागेमध्ये. आज रानभाजी खायची इच्छा झालेली आहे. म्हणजे काल आहे ना, मी संध्याकाळी राऊंड मारायला गेले ना बागेमध्ये, त्यावेळेस बघितलं की कुठली रानभाजी तयार झालेली आहे. तर कुरडू आपल्याकडे आहे, बऱ्यापैकी तयार झालेला आहे कोवळा कोवळा. तर तो मी आता काढून घेणार आहे. चला आपण जाऊया. पाऊस नाही थांबला आता पाऊस. पटकन जाऊ नये ना, भाजी काढून घेऊया. पावसाचं काही खरं नसतं, आला की परत भिजायला होईल. मग चला छान अशी रानभाजी करूया आणि मस्त अशी भाकरी. असं मी सकाळपासून ठरवलं आहे की नाही आज हे खायचं आहे म्हणून. तुम्हाला मी वाघ्या शेरू दाखवते. आपले वाघ्या शेरू आता मागच्या पडवीमध्ये आहेत झोपलेले. आज दोघांनी जाम मला हैराण केले सकाळी. सकाळी खेळायला गेले, ते उशिरा घरी आले. पावसामुळे त्यांना आता कसं बाहेर जायला मिळत नाही ना, त्याच्यामुळे त्यांची थोडीशी गोची होते. आणि मग सोडलं की मग घरी यायला मग उशीर करतात. कोण नाही, मी आहे. अरे कोण नाही, पोरी आहेत त्या शाळेतनं आल्या, आरोही आणि मृण्मयी. हे बघा दोघं जण लुच्ची पोरं. झोपा गपचूप. त्यांना पण राऊंड मारायला न्यायचं आहे. ए शेरू वागी, माझी वागी बघा काय शोधते. गुंडू काय शोधते तू. चला मी भाजी काढून घेते आणि थोड्या वेळाने मग ह्यांना पण राऊंड मारायला घेऊन जाऊया बाहेर. पाऊस थांबला असेल तर. आता नाही आहे पाऊस. हे बघा आमच्याकडे लाईट, हां खरं खरं बघा लाईट परत गेली. हे लाईटीचं नुसतं गोंधळ. चला भाजी काढून घेऊया पटकन, मग परत काळो कधी होईल माहीत पण नाही पडणार. त्या बघा पोरी आता शाळेतनं गेल्या घरी. त्या बघा आरोही आणि मृण्मयी सकाळी शाळेत जातात आणि संध्याकाळी घरी येतात. आता त्या मोठ्या झाल्यात ना, बिझी असतात. ही बघा आपली जुईची फुलं, आता फुलाला सुरुवात झाली. हे चाफा फुलला आहे. ह्या झाडाला भरपूर चाफे आलेत बा. ह्या कळ्या आता भरपूर आल्यात ह्या झाडाला आपल्या. सकाळी काढले चाफे, आता पण बघा एक फुललेला आहे आणि झाड असं भरलं आहे कळ्याने. चला जाऊया भाजी काढून घेऊया. कमी पडली तर परत बाहेर जायला लागेल. बाहेर आहे बोलतोस ना भाजी. टोपली घेते मी. आपल्याला काय रानभाजी आणायला काय बाहेर जायला लागत नाही. आपल्या आड्यामध्येच रानभाजी आहे. हे बघा मी हा सूप घेतला छोटासा. हे बघा कसं वादळ. वादळ वारा का आलं, उडालं. मोठे मोठे दगड ठेव ना. हे लाकडं टाक ना, हे बारके आहे बा. ह्या काटक्या कुटक्या त्या टाक ना. तिथे आहे कुरडू नाही ना, काटलंय. झाले का तयार. चला आपण थोडंच तुम्हाला काटलं पण दाखवते. बारीक आहेत.
दाखवता खरं. ही बघा काटल्याची वेल. नर वेळ आहे, मादी वेळ आहे. हे मादी दाखव ना. हे बघा, हे मादी वेळ आहे, फळ आहे ती. हा हे बघा बारीक बारीक आत्ताशी धरायला सुरुवात झालेली. इकडे नर वेळ आहे. अजून वेळ जाईल तयार व्हायला, खूप वेळ जाईल. एक 15-20 दिवस तरी जातील ना. हे काय सगळं प्लास्टिक उडालं. पण असा वारा लय येतो, असा टाकायला प्लास्टिक. तर हे बघा, हे आपलं घर आहे ना, बरोबर घराच्या समोर बघा ते नारळाचं झाड आहे ना, आणि त्याच्या इथेच ही भाजी आता ही उगून आलेली आहे. आणि अजून पण बारीक बारीक आहे ना, अजून येते. आता ही बघा, ही फक्त एवढी तयार झाले आणि बाकी काही ठिकाणी आहे पण ती बारीक बारीक आहे. बघा तिकडे पण आहे, खूप लहान आहे ते, अजून अजून काही तयार नाही झाले, कोवळी कोवळी एकदम. आणि ही तयार झाली आणि ती फक्त आपण काढून घेऊया. बघा कुरडूची भाजी बघा, मध्ये बघा कसा डाग असतो. हा जो मध्ये रंग दिसतो ना, बघून माहिती पडते आपल्याला ही रानभाजी. आणि चवीला ही भाजी खूप छान असते. त्याच्यामुळे रानभाज्या वर्षातनं एकदा तरी खाव्यात. चला मी आता ही सगळी काढून घेते भाजी. आणि अजून पण आड्यामध्ये आपल्याकडे कुठे कुठे आहे ते बघते जरा शोधून, कारण एवढी भाजी पुरेल असं वाटत नाही. आता ही दिसताना तुम्हाला दिसते एवढी, पण शिजल्यानंतर माहिती ना कमी होते पालेभाजी. त्याच्यामुळे आपण ही काढून घेऊया सगळी. मस्त बहरल्या, काढते मी. जरा तुम्हाला मी दाखवते. ही बघा एवढी भाजी काढली. एका ठिकाणी एवढी भाजी होती आणि आता आम्ही दुसरीकडे पण जातोय. आपलं जे लिंबाचं झाड आहे ना, तिथे पण तयार झालेली आहे भाजी. दुसरीकडे पण आहे, पण खूप बारीक बारीक आहे. म्हणजे आत्ताशी ती उगून यायला सुरुवात झालेली आहे. आणि मला वाटतं ही आधी रुतली असेल मे महिन्यामध्ये, त्याच्यामुळे ही आता ही तयार झाली आहे. आता आम्ही चाललो तिकडे. ते बघा ते केळीचं आपलं नारळाचं झाड आहे ना, केळीचं, तिथे आहे थोडीशी रुजलेली, ती काढून घेऊया पटकन. भाजी काढून झाली. आता मी थोड्याशा जरा मिरच्या काढते. ह्या बघा मिरच्या, ह्या मिरच्या इतक्या छान आहेत ना चवीला, लांब लचक. रोज काढत ना, जसं लागेल ना तशा मी काढून घेते, तुम्हाला मी दाखवते. आता आपल्याला पालेभाजीला मिरची पण लागणार आहे ना. हे बघा छान अशा तयार झालेल्या आहेत. इथे आतल्या साईडच्या बघते, ही बघ एक लाल व्हायला आली. एक 4-5 मिरच्या आपल्याला भरपूर होतील. ह्या नको, ह्या अजून म्हणजे वाढतील अजून. त्या इकडच्या बघूया. आतमध्ये एवढ्या धरलेल्या आहेत ना, म्हणजे पटकन बघा दिसण्यात पण येत नाही. एवढ्या 4-5 मिरच्या आपल्याला भरपूर झाल्या भाजीसाठी. चला, कुणालच्या बाबांनी आता वांग्याचं रोप काढून इथे लावलं, ते पुन्हा पडलं. ते वारा इतका आहे ना, त्याच्यामुळे ही रोपं आहेत ना राहतच नाही. माती सगळी वाहून जाते पावसाने. पाऊस पण इतका पडतो आहे, त्याच्यामुळे सगळी गडबड होते. जागा चेंज केली आता. चला, आम्ही आता जरा एक राऊंड मारायला चाललो आहे वाघ्या शेरू यांना घेऊन. दोघंजणं कंटाळतात ना घरामध्ये, त्याच्यामुळे. आणि बघा पावसामुळे कसं वातावरण सगळं हिरवगार झालं आहे. ह्या सगळ्या जंगली वेली बघा कशा पसरल्या आहेत, त्या किती खाली आल्यात बघ वेली. हां, ह्या वेली बघ ना कशा गच्च, सगळं गच्च झालं आहे. हां, नाही थोड्या आणि खाली जमिनीला टच होतील बघ. ह्या जमिनीला टच होणार आणि जमीन पकडणार. चला वाघ्या शेरू सू करायला. चला, एक 5-10 मिनटाचा राऊंड. पाऊस आला तर 2 मिनटाचा राऊंड. इकडनं रिटर्न जावं लागेल मग. चला चला, पाऊस आला, आम्ही लगेच निघालो रिटर्न. 2च मिनटाचा राऊंड आमचा झाला. चला चला चला, भिजलो वाघ्या शेरू. चला चला चला. हां, जरा बाहेर पडलं ना की पाऊस लगेच येतो. चला 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 चला. तिथे बघा घर आहे आपलं. जास्त लांब पण नाही गेलो तर लगेच पाऊस आला. चला, रात्रीच्या अरे गेली लाईट, बघितला
हे असं असतं आमच्याकडे, लाईटीचं काय खरं नाही, सारखी लाईट जाते आमच्याकडे, काय करणार बघा आता. चला आता ही भाजी ना मला चिरायचे, स्वच्छ धुवून घेतले, त्यात थोडासा लाल माठ पण आपल्या बागेमध्ये होता तो पण काढून घेतला. आणि ही भोपळ्याची फुलं एक 3-4 फुलली होती, त्याच्यामुळे ती पण घेतलेली आहेत. आता ही लाईट कधी येईल काय माहीत नाही मला, त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यातच दाखवते. आणि भोपळ्याची पानं पण मी थोडीशी काढून घेतलेली आहेत, कारण आहे ना ती भाजी कशी पुरली नसती ना त्याच्यामुळे. आणि इथे केळीची पानंसुद्धा बघा काढून घेतलेली आहेत कटिंग करून जेवणासाठी. अशी 2-3 पानं ना काढून ठेवतो, म्हणजे मग आपल्याला 1-2 दिवस जातात, मग नाश्त्याला जेवणाला होऊन जातात. हे बघा आता तुकडे करून ठेवलेत. चला आता लाईट यायची वाट बघायची, तोपर्यंत मी ही भाजी वगैरे ना चिरून घेते. चला आमच्याकडे आज लाईटीचा खूप गोंधळ आहे ना, सारखं आपलं चालूच आहे, सकाळपासून लाईट जाते येते जाते येते. तर हे बघा आता भाजी आहे ना आम्ही चिरायला घेतले, म्हटलं लाईट येईपर्यंत भाजी तरी चिरून घेऊया. तुम्हाला मी पुन्हा दाखवते भाजी, ताजी भाजी बागेतली. ही बघा ही फुलं भोपळ्याची, त्यात ना भोपळ्याची पानंसुद्धा आहेत, कोळी कोळी पानंसुद्धा घेतली. हा बघा लाल माठ, आणि ही आपली ताजी भाजी. आता सगळी चिरून घेते. आणि कुणाल जेव्हा मला इथे मदत करतात कांदा चिरून देण्यामध्ये आणि मिरची चिरून देण्यामध्ये. मी मदत काय नाही करत, मला पोळा बनवायचा. काय बनवायचं आहे? पोळा बनवायचा. कसला पोळा? त्याचा मग हा कांदा यासाठी चिरतोय? तुझ्यासाठी मी दोन्ही कामं होते. अच्छा असं आहे काय? आणि आपले चंगू बंगू बघा झोपलेत. कुणाला अजून काय आला नाही ऑफिसमधनं, त्याला अजून थोडासा वेळ येईल, तर थोड्या वेळाने खोल. दादा आला आमचं. दादाचे बच्चे उठले लगेच. पुन्हा लाईट बंद आहेत दोन्ही पण, एक लाईट चालू आहे ना. बघा किती वाजले, 8:30 वाजता आला कुणाल. बसा खाली, बसा बसा, दादा आला, बसा. कसला वाद देतो? टॉम्याचा? हां तर स्वयंपाक बनवायला की नाही थोडासा उशीरच झाला होता, कारण लाईट आहे ना मध्येच 2दा-3दा गेली होती. 8:30 साधारण होऊन गेले होते. कुणाल बघा आला ना त्यावेळी 8:30 वाजले होते. आणि माझं सगळंच बाकी होतं. पीठ अगोदर मी मळून घेतलं आणि त्याच्यानंतर इथे ही भाजी फोडणीला घातली. कुरडूचीच भाजी आहे ही, पण ही माझ्यासाठी फक्त बनवते मी ठेचा घालून, म्हणजे मिरची आणि लसूणाचा ठेचा बनवला आणि फक्त तेलावरती ती भाजी ना परतून घेतली. आणि तशी भाजी कुणालच्या बाबांना आणि कुणालला फारशी अशी आवडत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आता कांदा मिरची आणि ओलं खोबरं असतं ना तशी घालून, म्हणजे आपण मालवणी पद्धतीची भाजी कशी बनवतो त्याच पद्धतीने आता ही भाजी करते. थोडंसं जरा तेलाचं प्रमाण की नाही जास्त घालायचं ह्या रानभाज्यांना, चवीमध्ये म्हणजे घालतात, चवीला खूप छान लागतात मग भाज्या. आणि बघा पावसाळ्यामध्ये या भाज्या उगून येतात, त्याच्यामुळे निदान वर्षातनं एकदा का होईना पण ह्या भाज्या की नाही खाव्यात. आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, म्हणजे होणारे जे विविध आजार असतात पावसाळ्यामध्ये ते होत नाही आपल्याला. निसर्गाने म्हणजे म्हणीन ना दिलेली ही आपल्याला देणगी आहे. नाहीतर एक पावसाची सर पडली आणि एका पावसाच्या सरीने सगळ्या रानभाज्या उगवायला की नाही सुरुवात होते. ह्यावर्षी जरा लवकरच उगवलेल्या आहेत, कारण मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला आणि तिथपासनं सुरुवात झाली. म्हणजे एक जरी पाऊस पडला ना तरी पण त्या भाज्या लगेच उगून येतात, त्यांना अजिबात जास्त पाण्याची गरज भासत नाही. तर इथे बघा कांदा मिरची घालून चांगलं असं परतून घेतलं, थोडीशी हळद पण घातलेली आहे. त्यानंतर चिरलेली भाजी आहे ना कुरडूची ती घातली, जरा वाफ येऊ दिली आणि म्हणजे 2 मिनटं जरा शिजवून घेतली. आणि त्याच्यानंतर मग ओलं खोबरं आणि मीठ घातलं आणि पुन्हा 2 मिनटं शिजवून घेऊन आपली ही भाजी येते की नाही तयार झालेली आहे. जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजते ही भाजी आणि चवीला पण खूप छान लागते. त्याच्यानंतर मी भाकरी इथे थापून घेतली होती, लगेच इथे तर नाचणीच्या भाकऱ्या आहेत ना करायला मी सुरुवात केली. मग अशी म्हणाले की थोडासा उशीरच झाला होता म्हणून पटापट सगळं आवरून घेतलं मी. फक्त भाजी आणि भाकरीच केले होते. आणि त्याच्यानंतर जोडीला कसं मिरची म्हणजे लोणचं वगैरे होतं. आणि कुणालच्या बाबांनी बेसनचं बघा पोळी बनवतात ना, म्हणजेच आमलेट म्हणेन मी व्हेज ऑमलेट, ते सगळं त्यांनी इथे तयारी करायला की नाही सुरुवात केली होती. आणि म्हणूनच त्यांनी कांदा थोडासा जरा जास्त की नाही चिरला होता. म्हणजे जे असले जे प्रकार असतात ना बेसनचे वगैरे भजी पोळे वगैरे हे आवडतात, अशा सुक्या भाजीबरोबर छान लागतात. आपला एवढा मोठा 2-3 किलो घालायचे बस झाले.
तर जेवण बघा माझं करून झालेलं आहे आणि आता कुणालचे बाबा चण्याच्या पिठाची पोळी बनवत आहेत. आमचा गॅस बघा किती हे झालं आहे, कारण भाकऱ्या बनवल्या ना म्हणून. आज काय पाऊस पडतो ना, आताच पाऊस बघा थांबला, त्याच्यामुळे जरा चटपटीत. चला मी माझं आता किचन थोडंसं आवरून घेते त्यांचं होईपर्यंत. ते काय वरती ते काय टाकलं ते काय त्या भाकरीच्या वर ते भाकरीला कडक होतं. शेकू दे, गॅस बारीक कर, शेकू दे, लगेच पलटी करू नको, कच्चं राहील मग ते. पालेभाजी म्हटलं दोन्ही सेमच आहे, एकच भाजी आहे पण ती जरा वेगळ्या पद्धतीने केली. हां घे तर. चला तुम्हाला जेवण दाखवते. ही बघा नाचणीची भाकरी, ही माझी भाजी फक्त लसूण आणि म्हणजे ठेचा घालून केलेली, हे चण्याच्या पिठाचा पोळा आणि कढीपत्त्याची चटणी आणि भाकरी बघा 2. शेरू पण खातोय माझ्या जोडीला. हा बघा बस खाली, बस. हां देते, चला जेवून झालाय तो, तरी पण त्याला भाकरी हवी. बस खाली देते, चल बस बस. वाग्याला नको आहे, वाग्यामध्ये शांत. बस खाली देते, चला जेवूया. काल रात्री की नाही व्हिडिओची एंडिंग करायची राहून गेली. काल लाईटीचं आमच्याकडे खूप दिवसभर सगळं नाटकं चालू होती. जेवून झालो आणि पुन्हा म्हणजे किचन आवरता लाईट गेली होती आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यातनं पण निघून गेलं की आपण व्हिडिओची एंडिंगच केलेली नाही आहे. आत्ता माझ्या लक्षात आलं की राहिला आहे आपला व्हिडिओ एंडिंग करायचा. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.